नमस्कार मंडळी. आजचा पहिला प्रश्न आणि तो आता सर्वांना माहीत झाला असेल की जे व्हिडिओ बघतात त्यांना तर माहिती असेल की कशात तुम्ही अगदी छान असाल अशी म्हणजे आशा करते. आणि मी खूप छान मस्त आणि जे आजच्या अॅटायरमुळे तुम्हाला दिसतसुद्धा असेल की मी आज किती छान व्यवस्थित रेडी होऊन आलेली. आणि आजचा विषय काय आहे या थीमवरून तुम्हाला समजला असेल किंवा त्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंसुद्धा असेल. आजचा विषय आहे माझ्याकडे असणारे किंवा मला आवडणारे किंवा कोणत्या साडीवरती किंवा तुम्ही कशा प्रकारचे मराठमोळे दागिने घातले पाहिजे. आणि मला स्वतःला अगदी पारंपरिक पद्धतीचे एकदम मोतीचे किंवा अगदी छान असे एकदम शोभून दिसणारे जे दागिने असतात ते प्रचंड आवडतात. आणि साडीवरती ते किती सुंदर दिसतात. त्यामुळे मी तुम्हाला एकदम छान अशी साडी घालून नेसले की तुम्हाला ते कळेल की ते दागिने अगदी कोणतीही साडी असो किंवा कोणत्याही प्रकारची असो ती त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारचे दागिने घालू शकता किंवा माझ्या कलेक्शनमध्ये कोणते कोणते दागिने आहे आणि हे सर्व दागिने मी कुठून घेतलेले आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण ना फर्स्ट जे मला खूप जास्त आवडतं म्हणजे हा कलेक्शन जो आहे तो अत्यंत छान दिसतो कोणत्याही साडीवरती. म्हणजे तुम्ही कोणती साडी घाला, ती कांजीवरम घाला किंवा तुम्ही अशी पैठणी साडीमध्ये घालू शकता किंवा नॉर्मल साडी जरी तुम्ही घातली ना अगदी खूप छान लुक येतो अशा या दागिन्यांमध्ये. मी ना अशा पाऊचमध्ये हे असे जपून ठेवते जेणेकरून याला काही नाही व्हायला. कारण की दागिने म्हटलं की मला प्रचंड असं काय म्हणतात एखादी गोष्ट मौल्यवान असताना असं होतं की जी आवडीची आहे त्याला काही नको व्हायला. तसं या दागिन्यांच्या बाबतीत आहे. तर हा अगदी एकदम सेट आहे. मला अगदी तुम्ही बघू शकता रिसेंटली हा मी घेतलेला आणि हा खूप सुंदर दिसतो बघा. मला व्हिडिओमध्ये दिसत असेल याची जी क्वालिटी आहे एकदम जी मोती आहे ते एकदम म्हणतात ना ऑर्नामेंटल एकदम असं ज्वेलरी टाईपमध्ये त्यांनी दिलेलं आहे. अगदी डिटेलिंग आहे किंवा जे त्यांनी जे स्टोन आहे ते अगदी फिट असलेले आहे म्हणजे असे चिटकवलेले नाही आहे. कारण की काही काही असे असतात जे अटॅच केलेले असतात म्हणजे ग्लूने किंवा पण हे एकदम अगदी त्या पूर्ण याच्यामध्ये टाकलेले आहे आणि अत्यंत छान प्रमाणात दिसतात. आता मी तुम्हाला हे घालून दाखवलं ना तुम्हाला आणखी आयडिया येईल की किती सुंदर दिसतं. हे बघा किती सुंदर एकदम नाजूक काम असलेलं एकदम डिटेलिंगमध्ये दिसतं. काही याला एकदम प्रचंड असं छोटंसं काय म्हणतात अगदी नाजूक काम असलेलं जे असतं ना ते खूप सुंदर दिसतं. आणि आजकाल ना हे असे पर्ल्समध्ये नेकलेस खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये दिसते. आणि मला रिसेंटली मी प्रार्थना बहिरे असो किंवा एखाद्या अशाच ॲक्टर्सच्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये मी बघितलेलं की त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे नेकलेस घातलेले होते ज्याच्यामध्ये साईडनी आता पर्ल्स निघालेले असतील आणि ते खूप सुंदर दिसतात. त्याचे कानातले जे डिटेलिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. अगदी नक्षीकाम म्हणतं ना जे एखाद्या मंदिरावरती नक्षीकाम केलेलं असताना आपल्याला ती रेखा खूप जास्त आवडते तसं याच्यावरती अगदी डिटेलिंगनी काम केलेलं आहे. तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओमध्ये दिसतसुद्धा असेल की हा सेट एक सेटने बघा तुमचं पूर्ण लुक चेंज केलं आहे. मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला आणखी समजेल की बघा डिटेलिंग खूप सुंदर आहे. आणि ना ही एक मी हे कुठून परचेस केलेलं आहे हे सर्व ज्वेलरी ना मी एका ऑफलाईन स्टोअर आहे जे लोक अमरावतीला किंवा तुम्हाला जर पुलगाव माहिती असेल त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला हे स्टोअर भेटून जाईल किंवा यांची इंस्टाग्रामवरती शॉपचं पूर्ण डिटेलिंगसुद्धा आहे. ती लिंकसुद्धा मी मेन्शन करेल. तुम्ही त्यांना फोटो मागू शकता किंवा तुम्ही त्यांना माझा या ज्वेलरीचा जर एकदम स्क्रीनशॉट काढला आणि त्यांना जर पाठवला तुम्हाला ते हे ज्वेलरी सांगू पण शकतात रेटनी किती आहे किंवा जे लोक या साईडने असाल तर ते स्टोअर रेंटनी सुद्धा देतात. तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता. बट खूप छान असे ज्वेलरी आहे आणि मला खूप आवडलेली. आणि यांचे प्राईस जर मला तुम्हाला सांगायचे झाले तर यांचे प्राईस प्रत्येक रेंटवाईज वेगळे आहे किंवा जर तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर ते त्यांच्या पेजवरून तुम्हाला कळेल. बट हे मला खूप आवडलेलं आहे त्यामुळे मी हे कलेक्शन आत्ता रिसेंटली घेतलेलं आणि जे लूक देतं ना कारण की मला स्वतःला मराठमोळे दागिने खूप जास्त आवडतात त्यामुळे
आज मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा माझे कलेक्शन दाखवावे. कलेक्शन आहे जे मी आता वेअर केलेलं आहे. किती सुंदर डिटेलिंगमध्ये हे त्यांनी कलेक्शन बनवलेलं आहे. आणि हे माहिती आहे का, जेव्हा आपण असे खुला पदर सोडतो किंवा असे छान किंवा पिनअप केलेला आपला पदर असतो तेव्हा असे नेकलेस खूप छान दिसतात. आणि बघा किती सुंदर. आता मी थोडं हे लूज घातलेलं आहे जेणेकरून थोडासा मला त्रास नको व्हायला. पण बघा किती सुंदर डिटेलिंग आहे, अगदी सुरेख दिसतं. जिथेही तुम्हाला घालायचं असेल ना कोणतं, किंवा आजकाल ना आपण पैठणी ड्रेस शिवतो, आजकाल ती फॅशन खूप जास्त निघाली आहे. किंवा जेव्हा ट्रेडिशनल ड्रेस असतात, गळा छान मोकळा असतो, तेव्हा ते असे चोकर्सचे जे असतात ते खूप सुंदर दिसतात. आणि हे मला त्या पेजवरती खूप म्हणजे स्टोअरमध्ये गेल्यानंतर मला हे दिसलेलं. आणि अशासोबत ना मी आणखी त्यांचं एक विकत घेतलेलं, हे पण असं चोकरच आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि हे चोकर खूप प्रचंड, म्हणजे यांचे ना एक असा दागिना असतो जो एकदम प्युअरसा दिसतो आणि एक असतो की जो एकदम छान असा एकदम पारंपरिक लुकमध्ये सोन्याच्या सारखा दिसायला लागतो. आणि त्यांचं हे चोकर बघा, हे सुद्धा खूप सुंदर आहे. डिटेलिंग बघा, म्हणजे अगदी हिरव्या कलरची साडी असो, गुलाबी कलरची साडी असो, कोणती निळ्या कलरची साडी असो, अगदी प्रत्येक साडीवरती जाणारं हे चोकर आहे. आणि तसेच त्यांचे कानातले याच्यावरती इतके सुंदर त्यांनी कानातले दिलेले आहे, अगदी मिनिमल. हे ना मुलीसुद्धा घालू शकतात किंवा आता स्त्रियासुद्धा हे अशा याचे तर घालू शकतात, खूप सुंदर दिसतात. हे एक सुद्धा मी कलेक्शन घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा मला ना खूप दिवसापासून एक असं नेकलेस हवं होतं ज्याच्यासाठी मी अत्यंत शोधात होते. ते असं होतं की एक जरी घातला ना तो पूर्ण असा गळा भरलेला पाहिजे, म्हणजे ते एकदम छान लुक असं यायला हवं की जेणेकरून ते अत्यंत सुंदर दिसेल आणि मला दुसरं काहीतरी ज्वेलरी त्यावर घालावी नाही लागणार. असं शोधताना म्हणजे मी थोडेसे त्यांना फोटो पाठवलेले की अशा टाईपमध्ये काही आहे का किंवा तुमच्याकडे काही असं आहे का. आणि त्याने मला प्रचंड सुंदर इतकं छान, मला जे पाहिजे होतं, जे माझी उत्सुकता होती की हे असं ज्वेलरी माझ्याकडे असायला हवी, आणि ते मला इतकं सुंदर मिळालेलं आहे. ते म्हणजे बघू शकता तुम्ही, हे बघा मी तुम्हाला घालून दाखवते. आणि की सुंदर एकच सेटने माझ्या पूर्ण लुकला एकदम फ्लॅश कसा आणतो ना तसा आणलेला आहे बघा. त्यामुळे मला हे अत्यंत आवडलेलं होतं. आणि जसं त्याने मला हे दाखवलं मी लगेच आहे ना हो म्हणाले आणि मी हे घेतलेलं. याच्यावरचे कानातले तुम्ही बघा, सुंदर एकदम. म्हणजे कधी कधी काय असतं ना, एक सेट असा असतो जो आपल्याला खूप जास्त आवडतो, तशा पॉईंटमध्ये मला हा आवडलेला. आणि याचं काम जेव्हा मी बघत आहे ना, एकदम सुंदरमध्ये ज्याला म्हटल्या जाते, तुम्हाला एक पूर्ण सेटनं घालून दाखवते, तुम्हाला लुक समजेल. त्यामुळे जर एखादी ब्राईड असेल ना, जिचं आता लग्न ठरलेलं आहे, तुम्ही ना हे नऊवारीवरती सुद्धा घालू शकता. किंवा तुमची शालू जरी असेल ना, हा शालूवरती खूप सुंदर जातो. म्हणजे अगदी मल्टीपर्पज ज्याला म्हटलं जाते. मी तर हा विचार करत होते की हा घातल्यानंतर मग त्याला जो मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेला त्याला सुद्धा जर तुम्हाला हेवी काहीतरी करायचं असेल ना, त्याला लुक देऊ शकता. असं मिक्समॅच आपण करू शकतो. बघा इतका सुंदर हा सेट दिसतो. त्यामुळे माझ्याकडे नसे खूप कलेक्शन आहे, पण त्याच्यातले जे बेस्ट मला वाटलेले आहे मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेले. आणि आय होप तुम्हाला हे कलेक्शन खूप जास्त आवडेल. तुम्ही याला ना अगदी असं फिट करू शकता, पण मला ना ते फिट केलं की एकदम अनकम्फर्टेबल फील होतं, त्यामुळे मी थोडं हलकं सोडते. पण बघा डिटेलिंग बघा, एक मध्ये पण तुम्ही इतकं सुंदर लुक क्रिएट करू शकता. तर नेक्स्ट सेटमध्ये मी त्यांचे ना दोन्ही कॉम्बो घेतलेले, म्हणजे एक छोटं आणि मोठं असा सुद्धा. ते समजा एखाद्याचं मोठं आवडलं असेल आणि तुम्हाला त्यामध्ये छोटं असेल ते सुद्धा तिथे मिळतं. पहिली गोष्ट, मला त्यांच्याकडून कोणतेही पैसे मिळालेले नाही. जे शॉप मी रेकमेंड करत आहे, मला त्यांचा काहीही फोन आलेला नाही आहे किंवा काही नाही. मला ते आवडलेलं आणि जेन्युअली त्यांचे ज्वेलरीचे डिझाईन, त्यांचं पॉलिशिंग खूप सुंदर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. आता ही बघा ज्वेलरी, याचा लुक म्हणजे अगदी ज्याला सुंदर म्हटलं जातं, इतकं सुंदर. हे डेट बघा किती सुंदर दिसत आहे.
आणि त्याचाच ना याच्यामध्ये लॉंग सेट पण मी घेतलेला, की मला वाटतं की म्हणजे हा सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि अगदी मिनिमल आहे. म्हणजे असं काही नाही की खूप घातल्यासारखं दिसेल की आपणच नवरी दिसू, असं काही होत नाही. एक मिनिट, हे बघा, हे असं घातलं की पूर्ण सेट होतो. याचा ना पिक्चर असे पॉपअप करेल मी तुम्हाला, इतकं सुंदर ते दिसतं. आणि बघा याला ना घातल्यानंतर क्वालिटी तुम्हाला दिसेल का, बघा खूप सुंदर दिसतं. म्हणजे इतकं सुंदर ज्वेलरी डेंटी कलेक्शनमध्ये जर मिळत असेल ना तर आय गेस सगळ्यांनी विकत घ्यायला हवं. आणि कानातले याचे बघा, म्हणजे अगदी मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही. तुम्ही ना दोन म्हणजे कधी हा घालून एकटा जाऊ शकता किंवा हा एकटा बदनाम करू शकता किंवा दोन्ही कॉम्बोमध्ये सुद्धा घालू शकता. म्हणजे 3 लुक एकाच नेकलेसने तुमचे केलेले आहे. म्हणजे आणखी काय पाहिजे ना स्त्रीला. त्यामुळे तुम्ही ह्या ज्वेलरी खूप, तुम्हाला खरंच पाहिजे असेल ना, नक्की सांगते खरंच घ्या आणि त्या स्टोअरला तुम्ही व्हिजिट करा. जर तुम्ही त्यांच्या सिटीमध्ये असाल नसाल तर त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेजसुद्धा करू शकता. तुम्ही माझ्या ज्वेलरीचे फोटो काढून तिथे पाठवू शकता, तुम्ही ते तुम्हाला नक्की. आणि त्यांच्या ज्वेलरी चालू राहतात, म्हणजे रिसेंटली ते पोस्ट टाकत राहतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या परचेस करू शकता. आय होप तुम्हाला हे सगळ्या ज्वेलरी आवडल्या असतील अशी मी आशा करते. आणि खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्त घ्यायचं असेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आता मी या गोष्टी, किंवा जर तुम्ही थोडं दूर असाल तर तुम्ही त्यांना रेंट वाईज पण विचारू शकता. मी त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करेल किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती पण सुद्धा त्यांचा नंबर आहे. खूप सुंदर ज्वेलरी तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये अत्यंत सुंदर अशा मिळणार आहे. सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. आणि हे माझं कलेक्शन होतं जे मला खूप आवडलेलं आहे. तर आय होप तुम्हाला माझं ज्वेलरीचं कलेक्शन आवडलं असेल. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आज मी कशी दिसते हे सुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला आणखी कोणते ज्वेलरीचे कलेक्शन बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतील तर या लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना पाठवा. आपल्याला फॅमिली वाढवायची, हा माझा शब्द आहे ना. आपल्याला आपलं खूप मोठी अशी फॅमिली बनवायची आहे. मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.